अगं आई, माझ्या छोट्या नंदेचं लग्न आहे आणि राणीहार मला लग्नात घालण्यासाठी हवा आहे. माझ्या सासूबाई तर मला माझे दागिने घालून देणार नाहीत. म्हणून विचार केला तुझ्याकडूनच दागिने घेईन. मी परवा येत आहे, त्यानंतर रविवार आहे. म्हणून तू उद्याच बँकेतून सगळे दागिने घेऊन ये. पल्लवी बोलतच होती आणि ती फोन ठेवणार होती. तेवढ्यात अनुराधाताई बोलल्या, पण मी तर सगळे दागिने तुझ्या वहिनीला दिले आहेत आणि ती सध्या माहेरी गेली आहे आणि लॉकरची चावी पण तिच्याजवळच आहे. त्यामुळे तुला दागिने राधिका आल्यानंतरच भेटतील. तू लग्नाची पत्रिका तरी देऊन जा. आम्ही जेव्हा लग्नाला येऊ तेव्हा तो हारही घेऊन येऊ. पल्लवी अनुराधाताईंचं बोलणं ऐकून गप्प झाली आणि तिने फोन कट केला. पण तिचं मन अस्वस्थ झालं होतं, कारण वहिनीला सगळे दागिने देण्याची काय गरज होती. आणि पप्पा पण काही बोलले नाही. आई तर खूपच सरळ स्वभावाची आहे. आजकालच्या सुना किती हुशार असतात. आईला तर काहीच माहीत नाही. दुसऱ्या दिवशी पल्लवी तिच्या नवऱ्याबरोबर तिच्या माहेरी आली. जेवण झाल्यानंतर अभय, पप्पा आणि भाऊ बाहेर बोलत बसले होते. तेव्हा पल्लवी आईच्या रूममध्ये आली आणि दरवाजा बंद केला आणि म्हणाली, आई, तू तुझे दागिने वहिनीला देऊन खूप मोठी चूक केली आहेस. तुला काय गरज होती? आता जेव्हा पण तुला किंवा मला दागिने हवे असतील तेव्हा आपल्याला वहिनीकडे मागावे लागतील. तिच्यापुढे हात जोडावे लागतील. माहीत नाही त्या दागिने देतील की नाही, नाहीतर काहीतरी निमित्त सांगत राहतील. तू बघ, त्या मला कधीच दागिने देणार नाहीत. तू तर खूप मोठी चूक केली आहेस. तेव्हा अनुराधाताई म्हणाल्या, मी कोणतीही चूक केलेली नाही. आता 2-2 लॉकरचं भाडं कशाला भरायचं बरं? आणि तुझ्या वहिनीला तिचे दागिने ठेवायचेच होते. त्यामुळे मी माझ्या लॉकरमध्ये तिचे दागिने ठेवले आणि त्यामध्ये तिचंही नाव लिहिलं. राधिकाला स्कूटी आणि कार चालवता येते. ती पटकन जाऊन लॉकर ऑपरेट करते. जेव्हा पण बँकेत जायचं असतं तुझ्या पप्पांना किंवा तुझ्या भावाला सांगावं लागतं. आणि या लोकांजवळ तर कधीच वेळच नसतो. कधी काही आणायचं असेल तर राधिकाला सांग. त्यापेक्षा चांगलं तर हेच आहे की मी लॉकरच्या चाव्या राधिकालाच दिल्या. म्हणजे ती चांगल्या प्रकारे देखभालही करेल. आणि उद्या माझ्यानंतर हे सगळं तिचंच तर आहे. एकच सून आहे मला. मी तिच्यावर विश्वास नाही ठेवणार का? हे बघ पल्लवी, मी राधिका आणि तुझ्यामध्ये कधीच फरक केला नाही. म्हणून आता तीच दागिन्यांची काळजी घेईल. तेव्हा पल्लवी म्हणाली, काय आई, तू हे सगळं काय बोलत आहेस? लोक तर सुनांकडून त्यांचे दागिने काढून घेतात आणि आपल्या इथं तर सगळं उलटच चालू आहे. तू सुनेला तुझेही दागिने दिलेस आणि तिच्या माहेरचे दागिने पण तिला परत दिले. हे तर बरोबर नाही. सुनेचे दागिने तर तुला तुझ्या जवळच ठेवायला हवे होते. म्हणजे तिने सारखं सारखं तुझ्याकडे मागून घातले असते. त्यामुळे तुझा मान आणि तुझी किंमतही राहिली असती. सुनेच्या हातात सगळं दिलं तर ती सासूची कधीच किंमत राखत नाही. आजकालच्या सुनांना एवढी सूट देण्याचा अर्थ स्वतःच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं. तू माझ्या सासूबाईंनाच बघ. सासरकडून मला जे काही दागिने घातले होते ते पण माझ्याकडून घेतले आणि माहेरकडून घातलेले दागिनेही मला देत नाहीत. मी आणि माझी जाऊबाई किती घाबरतो त्यांना. त्या तर आम्हाला कधी दागिनेच घालून देणार नाहीत. त्या आम्हाला कधीच दागिने देत नाहीत. स्वतःजवळच सुरक्षित ठेवतात. तेव्हा अनुराधाताई म्हणाल्या, अगं, दागिन्यांना स्वतःजवळ ठेवण्यात काय अर्थ आहे? जर घरच्या सुना घरातल्याच लग्नात दागिने घालणार नाहीत, ही गोष्ट तर चुकीची आहे ना. तुम्ही दोघी सुना तुमच्या सासूबाईंचा आदर करत नाही तर त्यांना घाबरता. मी तर तुझी आई आहे ना. माझ्या बोलण्याचा तुला राग यायला नाही पाहिजे. पण उद्या जर हेच तुझी वहिनी बोलली तर तुला किती वाईट वाटेल? तेव्हा पल्लवी एकदम आश्चर्यचकित होऊन म्हणाली, आई, तू हे काय बोलत आहेस? तेव्हा अनुराधाताई म्हणाल्या, तीच गोष्ट जी मला बोलायला हवी. तुझ्या सासूबाईंनी तुला लग्नात एवढे दागिने घातले होते आणि मी देखील तुला एवढे दागिने घातले होते.
त्या सगळ्या दागिन्यांना तुझ्या सासूबाईंनी त्यांच्याजवळ ठेवून घेतलं आणि लग्नात घालण्यासाठी तुला तुझ्या माहेरी दागिने मागावे लागत आहेत. ही तर किती लाजिरवाणी गोष्ट आहे ना. याला तू चांगलं म्हणत आहेस? घरातल्या सुनेने तर घरातले दागिने घातलेलंच चांगलं दिसतं. असं मागून घातलेले चांगले दिसत नाही. कोणत्या पण घरातल्या सुनेला बघ, तिने घातलेले कपडे, दागिने यांवरूनच तिच्या सासरची आर्थिक परिस्थिती समजते. दागिन्यांवर तर प्रत्येक सुनेचा अधिकार असतो. हे सगळं ऐकून पल्लवीच्या पायाखालची जमीनच सरकली आणि पल्लवी रडू लागली. अनुराधाताई तिला शांत करत म्हणाल्या, हीच गोष्ट जर तुझ्या वहिनीच्या लक्षात आली आणि तिने तुला सांगितलं असतं तर तू एवढ्या गोष्टीचा किती तमाशा केला असतास. तुझी वहिनी तुला वाईट वाटू लागली असती. मी आई आहे, तुला समजावून सांगू शकते. तू तुझ्या सासूबाईंना समजावून सांग की घरच्या सुना घरच्या लग्नात स्वतःचेच दागिने घालतील, दुसऱ्या कोणाला मागून का घालतील. सासूबाईंचा आदर करणं वेगळी गोष्ट आहे, पण आपल्या स्वतःच्या हक्कासाठी बोलणं चुकीचं नाही. कदाचित असं तरी नाही ना की तुझ्या सासूबाई तुझे आणि तुझ्या जाऊबाईंचे दागिने स्वतःच्या मुलीला देणार असतील आणि तुम्हा दोघींना माहीतच नाही. आपल्या आईचं बोलणं ऐकून पल्लवीचं डोकं खूपच जोरात चालू लागलं. सगळ्या लग्नाची शॉपिंग झाली, पण सासूबाईंनी एकही नवीन दागिना खरेदी केला नव्हता. दुसऱ्या दिवशी ती अभयबरोबर परत सासरी आली. रात्री झोपायच्या वेळी ती अभयला बोलली, पण अभय याबद्दल गप्प बस म्हणाला. अभयचं म्हणणं होतं की आई जे पण करते ते घराच्या भल्यासाठीच करते. पल्लवीची तर झोपच उडून गेली होती. तिच्या लग्नाला 1च वर्ष झालं होतं. तिच्या आईने किती थाटामाटात तिचं लग्न करून दिलं होतं. तीही किती खुश होती की तिला अभयसारखा नवरा मिळाला होता. सासरी तिची मोठी जाऊबाई होत्या. लग्नात तिच्या आईने तिच्या आवडीचे खूप सारे दागिने दिले होते आणि सासरच्या लोकांनीही एकापेक्षा एक सुंदर दागिने घातले होते. पण 4 दिवसांनंतर सगळे नातेवाईक निघून गेल्यानंतर तिच्याकडून सगळे दागिने काढून घेतले होते. पण जेव्हा तिच्याकडून तिच्या माहेरचे पण दागिने काढून घेतले तेव्हा ती खूपच दुःखी झाली होती. तेव्हा पल्लवीच्या सासूबाई तिला म्हणाल्या, आजकाल एवढे दागिने घरात ठेवणं चांगलं नाही. चोरांचा भरोसा नाही गं. आणि सगळ्यांना माहीत आहे या घरात लग्न झालं आहे, त्यामुळे चोर कधीही येऊन चोरी करून जाऊ शकतात. पल्लवी पण दागिन्यांची चोरी होईल म्हणून घाबरली होती. त्यामुळे तिने आपले सगळे दागिने तिच्या सासूबाईंकडे दिले होते. एके दिवशी ती तिच्या जाऊबाईंच्या लग्नाचा अल्बम बघत होती आणि ती काही फोटो पाहून चकित झाली आणि हसत म्हणाली, दोन्ही सुनांना एकसारखेच दागिने बनवले आहेत. ताई, आपल्या दोघींना एकाच वेळी दागिने बनवले होते का हो? तेव्हा पल्लवीची जाऊ म्हणाली, नाही, मला जे दागिने घातले होते तेच दागिने तुलाही घातले होते आणि आता आपल्या सासूबाई हेच सगळे दागिने त्यांच्या मुलीला देणार आहेत. त्यांनी बनवलेलेच या हिशोबाने होते की दोन्ही सुनांना घातल्यानंतर मुलीला लग्नातही देता येतील. आपल्या सासूबाई खूपच हुशार आहेत. पल्लवीला तिच्या जाऊबाई सांगत होत्या. जाऊबाईंचं बोलणं ऐकून पल्लवी हैराण झाली होती. तिच्या मनात सासरच्या लोकांबद्दल किती आदर होता, पण तिला ह्या सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या. शेवटी सासरच्या दागिन्यांवर तिचा काही अधिकार नव्हता, पण माहेरहून घातलेले दागिने तर तिचे स्वतःचेच होते. तिचं स्त्रीधन आहे, ती त्याला तर कसं देऊ शकते. मी माझ्या माहेरचे दागिने घेऊनच राहणार. दुसऱ्या दिवशी पल्लवी तिच्या सासूबाईंना म्हणाली, आई, मला लग्नात घालण्यासाठी दागिने हवे आहेत. तुम्ही लॉकरमधून काढून घेऊन या. तेव्हा पल्लवीच्या सासूबाई म्हणाल्या, लग्नात खरे दागिने कोण घालतं? तू तुझ्या साडीवर मॅच होतील असे दागिने खरेदी कर. आजकाल असे दागिने खूप मिळतात. तेव्हा पल्लवी म्हणाली, नाही आई, मी खोटे दागिने खरेदी करून काय करू?
माझ्या आईने जे दागिने घातले होते त्यामधले काही दागिने खोटे आहेत. त्याच्यावर सोन्याचं पाणी चढवलं आहे. आता लग्नात एवढा खर्च झाला होता त्यामुळे दागिने खरेदी करण्यासाठी पैसे कमी पडत होते. हे ऐकून पल्लवीच्या सासूबाई खूपच भडकल्या. त्या म्हणाल्या, मी तर पहिल्यांदाच म्हणत होते असल्या गरीब घराण्यातील सून नको म्हणून. म्हणायला एकुलती एक मुलगी आहे आणि दागिने पण खोटे घातले. आणि मी ते दागिने माझ्या मुलीला देणार होते. पल्लवीच्या सासूबाई पटकन त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या आणि पल्लवीचे सगळे दागिने घेऊन आल्या. तिच्यासमोर ठेवून म्हणाल्या, यामधले खरे दागिने कोणते आणि खोटे दागिने कोणते आहेत ते सांग बरं. माझ्याजवळ एवढा वेळ नाही की मी सोनाराजवळ जाऊन चेक करत बसू. पल्लवीने सगळे दागिने बघितले. तिने एक एक दागिना आपल्या पसंतीने केला होता. आपल्या दागिन्यांचा डब्बा आपल्या हातात घेऊन पल्लवी सासूबाईंना म्हणाली, आई, तुम्ही तर म्हणत होता की सगळे दागिने लॉकरमध्ये सुरक्षित ठेवले आहेत आणि हे दागिने तर घरातच होते. पण आता काही हरकत नाही, मला माझे दागिने मिळाले आहेत. तुम्ही तुमच्या मुलीला तुमचे दागिने द्या, कारण तुम्हाला काही अधिकार नाही. सुनांच्या माहेरवरून घातलेले दागिने तुम्ही तुमच्या मुलीला देऊ शकत नाही. प्रत्येक मुलीला तिच्या माहेरवरून घातलेले दागिने खूप प्रिय असतात. सासरवरून घातलेले दागिने तुम्ही परत देऊ शकता, परत घेऊ शकतात, पण माहेरून घातलेले दागिने तुम्ही तुमच्याजवळ ठेवू शकत नाही. तेव्हा पल्लवीच्या सासूबाई म्हणाल्या, यामधले जे खोटे दागिने आहेत ते तू घेऊन जा आणि खरे दागिने माझ्याकडे दे, मी ते सुरक्षित ठेवते. तेव्हा पल्लवी म्हणाली, आई, यामधला एकही दागिना खोटा नाही. एक ना एक दागिना अगदी खरा आहे. मी स्वतः खरेदी केले आहेत आणि मी आता तुमच्या मुलीच्या लग्नात हेच दागिने घालणार आहे. ते खोटे दागिने नाहीत आणि नाही कोणाकडे मागून घालणार. तेव्हा पल्लवीच्या सासूबाई म्हणाल्या, अच्छा, तर तू कपट करून तुझे दागिने परत घेतलेस. तुला खोटं बोलताना लाज वाटली नाही का? तुझ्या आईने तुला हेच संस्कार दिले आहेत का? सासूबाई तिला रागाने म्हणाल्या. तेव्हा पल्लवी म्हणाली, हो आई, मी माझे दागिने परत घेतले आहेत, कारण तुम्ही पण मला खोटं बोलला होता. माझ्याबरोबर छळ केला, मला धोका दिला. मी तर काही वेगळं केलं नाही. माझ्या आईने तर मला चांगलेच संस्कार दिले आहेत. मी हे सगळं तर माझ्या सासूबाईंकडून शिकले आहेत. पल्लवीच्या तोंडून हे सगळं बोलणं ऐकून तिच्या सासूबाई एकदम गप्प झाल्या. आज छोट्या सूनबाईंनी त्यांना खरं खोटं ऐकवलं होतं. त्यामुळे तिच्या सासूबाई गुपचूप त्यांच्या रूममध्ये गेल्या आणि मोठ्या सूनबाईच्या माहेरून घातलेले दागिने तिला परत दिले आणि म्हणाल्या, मी जेव्हा लग्न करून या घरी आली होती तेव्हा तुझ्या आजी सासूबाईंनी माझ्याकडून माझे दागिने घेतले होते. माझ्या माहेरून मला घातलेले दागिने मला खूपच प्रिय होते. आणि एक दिवस माहीत नाही, अभयच्या आत्याच्या लग्नात जे सगळे दागिने अभयच्या आत्याला देऊन टाकले. त्या दिवशी मी खूप रडले होते. ते दागिने माझ्या आईची निशाणी होती. ते दागिने त्यांनी माझ्यासाठी बनवले होते आणि मीही माझ्या सुनांबरोबर तसंच वागत आहे. मी माझे दिवस विसरले. तुम्ही दोघी आता तर तुमच्या माहेरून घातलेले दागिने घाला. मग मी माझ्याकडून म्हणजेच तुमच्या सासरचे दागिने तुम्हाला बनवते, जे मी माझ्या मुलीला घातले आहेत. सुनांचा अधिकार फक्त माहेरच्या दागिन्यांवरच नाही, तर सासरच्या दागिन्यांवरही असतो. आपल्या सासूबाईंचं बोलणं ऐकून दोन्हीही सुना खूप आनंदी झाल्या. पल्लवीने आपल्या आईला फोन केला आणि म्हणाली, अगं आई, मला माझे दागिने मिळाले. तू माझ्यासाठी तुझा राणीहार घेऊन येऊ नकोस. जेव्हा तू आणि वहिनी लग्नासाठी येणार तेव्हा तो राणीहार वहिनीच्या गळ्यात शोभून दिसला पाहिजे. आणि हो आई, मी तुला एक गोष्ट अजून सांगते. तू तुझे दागिने वहिनीला देऊन कोणतीही चूक केली नाही.
तुझ्या दागिन्यांवर वहिनीचा पूर्ण अधिकार आहे. तू वहिनीला प्रेम दिलंस, तिच्यावर विश्वास केलास, तरच ती मनापासून तुझा आदर आणि तुझी किंमत राखेल. आपल्या मुलीचं समजूतदार बोलणं ऐकून अनुराधाताई गालातल्या गालात हसल्या आणि आपल्या सुनेबरोबर लग्नाला जाण्याची तयारी करू लागल्या. कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.